त्यानंतर आहे कन्या रास. तर कन्या राशीसाठी सुद्धा हे गुरुचं परिवर्तन 4 महिन्यासाठी किंवा येणाऱ्या काळात कशा पद्धतीचं असणार आहे? कन्या राशीसाठी गुरुदेव हे मुळात चतुर्थ स्थानाचे आणि सप्तम स्थानाचे अधिपती आहे. कन्या राशी अत्यंत भाग्यवान ठरेल, कारण चतुर्थेश जाईल लाभस्थानात, बरोबर. सप्तमेश जाईल लाभस्थानात. लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतो, कारण ब्रह्मदेवाने त्यांना शाप देऊन ठेवलेला आहे बरं की तुम्ही लाभस्थानात शुभ फळं द्यावी. आणि 11वा गुरु हा सगळ्यात अधिक शुभ मानला जातो. बरं. त्यामुळे कन्या जातक हे अत्यंत भाग्यवान ठरतील. गेल्या अनेक काळातील त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्णत्वास जातील. बरं. छोट्या छोट्या गोष्टी, एखादी जुनी मैत्रीण भेटणं, पैसा प्राप्त होणं, वास्तू प्राप्त होणं, वाहन प्राप्त होणं, त्यांनी स्वप्न पाहावी आणि पूर्ण करून घ्यावी. बरं. असा काळ आहे. विशेषतः कन्या जातक जर क्रिएटिव्ह कार्यात असतील, मीडियाशी संबंधित असतील, तर या काळात त्यांची प्रचंड प्रसिद्धी वाढेल. कार्य 4 पट वेगात होईल. त्यांची बुद्धी कौशल्य वाढेल, ज्ञान कौशल्य वाढेल आणि त्यामुळे कन्या जातकांसाठी सुखद काळ आहे. त्याचा त्यांनी पूर्ण उपयोग करून घ्यावा. बरं. तर गुरुदेव ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की धन देतात, धनलाभ देतातच आणि ज्ञान वाढवतात, सगळ्या गोष्टींनी भरभराट करतात, त्याच पद्धतीने जर आपल्याला फेम हवा असेल, तर प्रसिद्धी हवी असेल, तर ते सुद्धा देतात गुरुदेव? प्रत्येक वेळी नाही, पण आता जे लाभस्थानात गुरुदेव कन्या राशीला आहे, तर लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान आणि तिथून पंचम दृष्टी जाते तृतीय स्थानावर. आणि त्यामुळे विशेषतः कन्या जातकांना अधिक प्रसिद्धी मिळेल. बरं. गुरुदेव प्रसिद्धी कशी देतात, म्हणजे प्रसिद्धीचे न प्रकार असतात. रविदेव जेव्हा प्रसिद्धी देतात तेव्हा ते तुम्हाला मोठं पद देतात. बरं. चंद्र जेव्हा प्रसिद्धी देतो तेव्हा जनमानसात तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. बरं. आणि गुरुदेव जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी देतात तेव्हा तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. बरं. म्हणजे प्रसिद्धीचे सुद्धा ग्रहाप्रमाणे प्रभाव बदलतात. तर इथे गुरुदेव प्रसिद्धी देतात, परंतु ती प्रसिद्धी अशी असते की जनमानसात तुमच्या प्रती आदर निर्माण होतो. बरं. आणि ती खूप मोठी बाब असते. हो. ती कन्या जातकांना या काळात प्राप्त होणार आहे. लाभस्थानातल्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तृतीय स्थानावर पडेल. नवीन क्रिएटिव्हिटी, नवीन कौशल्य, मीडिया सेक्टर हे सगळे प्रगल्भ होतील. बरं. सप्तम दृष्टी पंचम स्थानावर पडेल. शिक्षणात यश मिळेल. विशेषतः टेक्निकल किंवा मेकॅनिकल सेक्टरशी संबंधित विद्यार्थ्यांना अधिक यश मिळेल. बरं. त्याच्यानंतर संततीची इच्छुक जोडप्यांना संतती प्राप्त होईल. विवाह इच्छुक किंवा तुम्हाला एखादं प्रेमविवाह ज्यांची करण्याची इच्छा असेल त्यांच्या आयुष्यात तसा जोडीदार येईल. बरं. त्याशिवाय सप्तम स्थानावर सुद्धा गुरुदेवांची दृष्टी आहे. त्यामुळे विवाह ठरणं आणि फलद्रूप होणं या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. बरं. अशा अनेक अर्थाने कन्या राशीसाठी हा काळ खूप भाग्योदयाचा आहे. बरं. मग याच्यात ज्यांची इच्छा आहे ना की आपलं विवाह ठरावा, त्यांनी हळदी सोबत कुंकू देखील वापरावं. बरं. एक गंमत अशी झाली आहे की गुरुदेव ज्या दिवशी राशी परिवर्तन करणार आहे त्या दिवशी मंगळ ग्रह स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत आहे. बरं. त्यामुळे त्यांचा देखील शुभ प्रभाव आहे. आणि जर विवाह ठरावा ही इच्छा असेल, बघा आपण नेहमी हळदी कुंकू लावतो. का लावतो? त्याचं कारण ज्योतिषशास्त्रात आहे. बरं. कोणत्याही पुरुषाच्या पत्रिकेत वैवाहिक सुख ठरवणारा ग्रह म्हणजे शुक्र. बरं. सौभाग्याचं कारक कुंकू आहे. नाही, तर त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. तसंच स्त्री कुंकू का आहे ते सांगते. तर तसंच स्त्रीच्या पत्रिकेत वैवाहिक सुख ठरवणारे ग्रह 2, एक मंगळ आणि दुसरा गुरु. बरं. आणि हळदी कुंकू लावताना किंवा बोलताना कायम आपण पहिले हळदी म्हणतो आणि मग कुंकू म्हणतो. सौभाग्याचं कारकत्व जरी कुंकूकडे असलं तरी आपण पहिले शब्द वापरतो हळदी, दुसरा शब्द वापरतो कुंकू. कारण हे वैवाहिक सुख ठरवणारे ग्रह आहे गुरु आणि मंगळ. मग गुरु म्हणजे हळदी आणि मंगळ म्हणजे कुंकू. बरं. लाल रंग. छान. म्हणजे हे आपल्या ग्रंथांमध्ये आहे. आश्चर्यकारक आहे. त्या काळात ऋषीमुनींचे किती खोल विचार होते. तर ते हळदी कुंकू. कन्या विवाह इच्छुक व्यक्तीने सूर्याला अर्घ देताना त्याच्यात कुंकू टाकलं, हळदी कुंकू लावलं, या काळात पटकन विवाह जुळून येईल.
बरं. आणि महत्वाची बाब म्हणजे जोडीदार हा तुमच्या मनासारखा असेल, तुमचे लॉंग लाईफ रिलेशन छान असतील. बरं. कारण जेव्हा शुभ ग्रह स्थितीत एखादी घटना घडते तेव्हा त्याचे शुभ प्रभाव हे दीर्घकाळ असतात. संतती इच्छुक असाल तर संतती प्राप्त होईल. बरं. म्हणजे तुम्ही मागा काय हवंय ते बरं. ग्रह तुम्हाला देणार आहेत. बरं. तर कन्या राशीसाठी एकंदरीतच चांगल्या गोष्टी गुरु परिवर्तनामुळे घडणार आहे, पण ह्या कायम स्वरूपी टिकून असणार आहे की मग त्या टिकून राहाव्या यासाठी कोणते उपाय करता येईल? कसं असतं ना की या काळात जर आपण योग्य उपाय करून घेतले तर ते जास्त दीर्घकाळ लाभ देतात. जसं मी आता हळदी कुंकू सांगितलं, बरं. त्याचा उद्देशच हा की पंचम स्थान आणि सप्तम स्थान सक्रिय होणार आहे. म्हणजे विवाहाशी संबंधित प्राबल्य वाढावं, वैवाहिक सौख्य वाढावं, ते आपण करू शकतो. आणि दीर्घकाळ उपायासाठी तुम्ही एक करू शकतात. कसं असतं ना की प्रत्येक ग्रहाचा एक अंक असतो, त्या अंकाचा आपण वापर करू शकतो. आता माझ्याकडे एक जातिका, ती जळगावचीच, तिला CA व्हायचं होतं, पण खूप प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी ती अपयश, कारण ती परीक्षा खूप कठीण असते. मग ती जेव्हा आली तर तिला मी छानपैकी सांगितलं, या मनगटाच्या ज्या 3 रेषा असतात, तिची पत्रिका होती, विश्लेषण होतं, त्यामुळे मी तिला व्यवस्थित अंक काढून दिला की तू इथे लिही, रंग सांगितला कोणत्या रंगाने, आणि मग अभ्यासाला बैस. बरं. 2च दिवसात तिचा फोन की मला अभ्यासात माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. त्याच्यानंतर ती यशस्वी पण झाली. मग तसं प्रत्येक पत्रिकेप्रमाणे आपण करू शकतो. पण आता इथे जर आपल्याला सगळ्यांसाठी उपाय द्यायचा आहे, मग कन्या नाही 12 राशींनी हा उपाय करावा, खूप लाभ होईल. पिवळ्या रंगाचं पेन घ्या, किंवा हळदी भिजवून कापसाच्या काडीने आपण अंक लिहू शकतो. तसं सुद्धा लिहिलं तर चालेल, पण पेन थोडं जास्त वेळ राहतो. तो पेन उजव्या हातात धरायचा, डाव्या हाताच्या मनगटाच्या या मधल्या 3 रेषाच्या सेंटरला बारीक अक्षरात लिहून घ्यायचे 3. गुरुच्या अखत्यारीतील सगळे विषय तुम्हाला भरभरून प्राप्त होतील. म्हणजे हे जे काही उपाय, जसं आपण अगोदर सांगितलं की चांदीच्या भांड्यात पाणी घेणं आणि सकाळी ते आचमन करणं किंवा तीर्थ म्हणून प्राशन करणं, तो उपाय सगळ्या राशींना चालतो. हा दुसरा उपाय सगळ्या राशींना चालतो. मग इथे आपण फक्त 3 अंक घेतलेला आहे की ज्याच्यामुळे गुरुच्या अखत्यारीतील सगळे विषय, म्हणजे जन्म, शिक्षण, विवाह, योग्य मार्गाने अर्थार्जन, या सगळ्या गोष्टीत सकारात्मकता निर्माण होते. तर सगळ्या राशी हे करू शकतात. विशेषतः हे 120 दिवस असे उपाय जेव्हा करतील लोक, तेव्हा त्यांना खूप चांगला प्रभाव प्राप्त होईल. बरं. हे जे तुम्ही उपाय सांगितले त्याची कोणती योग्य वेळ आहे का करण्यासाठी? असे उपाय जे असतात आपले ते मुख्यतः असं अपेक्षित असतं की सकाळी तुम्ही झोपेतून उठलात, आंघोळ वगैरे झाली की मग हा उपाय करावा. आणि मागच्या वेळी आपण ते शिवसरोदयचा उपाय सांगितलेला, तो अनेकांनी केला असेल, तो ज्यांनी केला असेल त्यांनी कमेंट करावं. मी आज तो उपाय सांगणार नाही, कारण आपण मागच्या वेळी तो सांगितलेला आहे. की मग ना आम्ही काय उपाय सांगितला होता तो सुद्धा लिहावा, म्हणजे पुढच्या वेळी आपण अजून जास्त चांगले आणि सोपे उपाय नक्की देऊ. नक्कीच. तर नक्कीच कन्या राशीसाठी सांगितलेले उपाय आणि जो उपाय तुम्ही सांगितला तो सर्व राशींना सुद्धा लाभदायक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनी तो करून बघावा आणि त्याचे अनुभव सुद्धा शेअर करावे.